नको नमस्कार. आता मी तुम्हाला सांगणार की आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस कोर्स का करायचा. बरोबर. तर बघा, आपल्या एनर्जीचे सोर्स किती, आपल्याला एनर्जी कुठून मिळते तुम्ही मला फक्त सांगायचं. आपण आता एवढ्या वेळ मग चर्चा करतोय की असं आम्हाला एनर्जी मिळते. तुम्ही सांगा की एनर्जीचे सोर्स, आपल्याला एनर्जी कुठून मिळते. डॉक्टर. जेवण, पाणी, श्वास, सूर्य, हवेतून का, म्हणजे कसं, म्हणजे श्वासातून. ठीक आहे. अजून पंचमहाभूत. पाणी सांगितलं ना. अन्न पाणी म्हणजे आहार. बरोबर. आणि श्वास सांगितलं. दोन झाले. आहार, विहार आणि विचार. बरं. सूर्य सांगितलं, तो एनर्जीचा सोर्स आहे, तो पूर्ण नेचरला आहे. आणि ते नेचर मध्ये जे पिकतं ते आपण आहारात घेतो. बरोबर. मी सूर्य इनडायरेक्ट सोर्स आहे. डायरेक्ट सोर्स काय, आहार आणि पाणी आणि आपला श्वास चालू आहे, हे पण सांगितलं. बरोबर. तर बघा, एनर्जीचे खरे सोर्स 4 आहेत. तर बघा, पहिला तुम्ही सांगितलं आहार, अन्न, पाणी. दुसरा सांगितला श्वास. बरोबर. तिसरा सोर्स आहे आपली झोप. भरपूर जेवायला दिलं पण झोप नाही चांगली लागली, झोपच दिलं नाही, एनर्जेटिक फील होईल का? नाही. आणि चौथा सोर्स आहे शांत, ध्यानस्थ आणि ज्ञानी मन. जर मन शांत नसेल तर झोप नाही लागणार. झोप नाही लागली तर आपल्याला एनर्जेटिक नाही फील होणार. म्हणजे आपली एनर्जी ह्या 4 पिलर वरती उभी आहे. बघा, आहार कसा घेतो आपल्याला माहिती नाही, की आपल्याला काय गरजेचं आहे, किती आहार घेतला पाहिजे, बरोबर, काय खाल्लं पाहिजे, कोणत्या वेळी खाल्लं पाहिजे, ह्याचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे. दुसरा म्हणजे श्वास आपण सांगितला, पण श्वासावर लक्ष किती आपलं, आपण श्वास किती घेतोय, किती सोडतोय, आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी किती आहे, आणि त्या कॅपॅसिटीच्या आपण फक्त 20% सुद्धा यूज करत नाही. शॅलो ब्रीथिंग करतो आपण फक्त इथून, आपली फुफ्फुस इथपर्यंत आहे. आपण श्वास घेतला तर पोट फुगलं पाहिजे, एवढा श्वास घेतला पाहिजे. आणि शांत झोप लागली पाहिजे आपल्याला. 5 ते 6 तास झोप पुरेशी आहे. शांत झोप लागण्यासाठी जे ब्रीदिंग टेक्निक आहे, हॅपीनेस कोर्स मध्ये शिकवलं जातं, त्याला आपण सुदर्शन क्रिया म्हणतो. ती एकदम गाढ निद्रेत तुम्ही 4 तास जरी झोपलं तर 8 तासाची झोप तुम्हाला पुरेशी होईल. बरोबर. आणि शेवटचा शांत, ध्यानस्थ आणि ज्ञानी मन. ज्ञानात आणि ध्यानात असेल तर मन ऑटोमॅटिक शांत राहतं. ह्या 4 पिलरवरती हॅपीनेस प्रोग्राम. बघ, आपलं मग झोप कितीला झोपतो आपण. मुंबईची लोक जर खूप उशिरा झोप. काल मी राहिलो इथं एक दिवस, तर मला झोपायला 12:30 वाजले. मला कळालंच नाही की 12 कसे वाजले. इथली लाईफ खूप अवघड आहे. मी घरी जनरली 10:30 पावणे 11 झोपलेलो असतो. आणि आपण झोप, शरीर बेडवर गेल्यानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर आपला ब्रेन शांत होतो. आणि आपण उठायच्या अगोदर, समजा 8ला जर उठत असेल तर ब्रेन आपला ऍक्टिव्ह 7ला झालेला असतो, 1 तास आधी. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या मेंदूची झोप किती ह्याच्यावरती आपली एनर्जी डिपेंड आहे. आणि सुदर्शन क्रिया म्हणून काय होतं, डीप स्लीपचा अनुभव येतो, एकदम झोपेची क्वालिटी वाढते. म्हणून शांत झोप लागणं. आपण 4 तास जरी झोप घेतली, ध्यान शिकवलं जातं, 20 मिनिट ध्यान केलं तरी 4-5 तास झोपेतून जेवढी एनर्जी येते तेवढी एनर्जी आपल्याला मिळते. म्हणजे एनर्जी घेऊन करायचं काय, तर आपल्याला हे इतर गोष्टी वापरा, युटिलाइज करायची ते एनर्जी. बरोबर. त्या 4 पिलरवरती हॅपीनेस प्रोग्राम आहे. तुम्ही सगळ्यांनी, मॅडम आहेत तुम्हाला सांगायला, मरकड आश्रम येथे किंवा इथल्या टीओ केला, इथं करण्यापेक्षा सर्व पुणे खूप छान राहील. तिथल्या वातावरणात 2 दिवस एकदम भारी वाटेल. खूप योगासन, प्राणायाम याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फील येईल. त्यामुळे सगळेजण तुम्ही, मी पण येईन, तुम्ही जर सगळे येत असेल तर, गावाकडून मी पण येईन. तुम्ही सगळे येत असेल तर मॅडम सांगा. अविनाश गुरुजी पण आले तर बघू. तर मी पण येईन. सगळेजण या, हॅपीनेस कोर्स मिळून करूया. सगळ्यांना जय गुरुदेव.